मंजरी हे स्वप्नभ्रम आहे. स्वप्नभ्रम आहे. असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत आहे. माझ्यासोबत आहे असं होणं अशक्य आहे. नाही, हे असं नाही होऊ शकत. माझी शक्ती पण काम करत नाहीये. माझ्या कल्पनेपलीकडचं आहे. नाही. ऐका, थोड्या वेळाने तिची शक्ती पुन्हा जागृत होईल. आता पिंजऱ्याच्या मर्यादेतून ती आपल्याला काही करू शकणार नाही. कुठलाही आघात करू शकणार नाही ती आपल्यावर. पण म्हणून आपण बेसावध राहून चालणार नाही. शत्रूला कमी लेखणं हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. बाबा, पण मग आपण आता काय करायचंय? आता आपण कूर्माधार सिद्धिक्रियेला सुरुवात करायची. यासाठी आपल्याला पंचधातूची कासवाची मूर्ती बनवावी लागेल. आणि हे पंचधातू रामपुरेंच्या घरातूनच आपल्याला घ्यायला लागतील. बाहेरचं काही यात चालणार नाही. रामपुरेंच्या वास्तूशी संबंधित 5 धातूच ही क्रिया पूर्ण करू शकतील. ठीक आहे बाबा, आम्ही लवकरात लवकर या सगळ्या वस्तू गोळा करतो. हां. उत्तम. लागा तुम्ही तयारीला. उद्या योग्य मुहूर्त आला की मी विधीनं सुरुवात करतो. यावेळी आपल्या हातून कुठल्याही प्रकारची चूक घडता कामा नये याची काळजी घेऊया आपण. इतकी वर्ष मृत्यूचं तांडव घडवलंय ना या बाईने. आता तिच्या अधर्माचा अंत होईल. आता तिच्याच समोर तिच्या सामर्थ्याचा अंत घडवू आपण.